ऑपरेशन सिंदूरनंतर देशाची बाजू आंतरराष्ट्रीय स्तरावर मांडण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ स्थापन करण्यात आले। पाकड्यांचा बुरखा फाडण्यासाठी सर्वपक्षीय एकत्र आले आहेत। पण एकीकडे पाकिस्तान विरोधात विरोधक एकवटले असतानाच ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी वेगळी भूमिका मांडली आहे। काश्मीर प्रश्नाचं आंतरराष्ट्रीयकरण सुरू असून इतक्या घाईत शिष्टमंडळ पाठवण्याची गरजच काय असा सवालही राऊतांनी उपस्थित केलाय। पाहूया याच संदर्भातला खास रिपोर्ट। ऑपरेशन सिंदूरची आवश्यकता, त्याची पार्श्वभूमी, दहशतवादाच्या विरुद्ध लढण्याचा भारताचा निर्धार, भारतीय सेनेचं पाकिस्तानातील तांडव याची माहिती जगाला देण्यासाठी केंद्र सरकारनं सर्व पक्षातील आजी माजी खासदारांचे 7 शिष्टमंडळ तयार केलेत। 4 शिष्टमंडळात 8 सदस्य तर 3 शिष्टमंडळात 9 सदस्य असे एकूण 59 सदस्य असतील। संजय राऊतांनी मात्र या शिष्टमंडळाची संभावना वऱ्हाड या शब्दात केली आहे। इंडिया आघाडीच्या सदस्यांनी बहिष्कार टाकावा अशी मागणी देखील राऊतांनी केली आहे। खरं म्हणजे शिष्टमंडळाचं एका शिष्टमंडळाचं नेतृत्व करायची संधी आम्हाला मिळायला पाहिजे। याची हे वऱ्हाड पाठवायची सरकारी खर्चानं तशी गरज नव्हती। हे वऱ्हाड निघालेलं आहे, कुठे युरोपला, कुठे आफ्रिकेला, काय करणार जाऊन? परदेशामध्ये आपल्या वकिलाती आहेत ना, हाय कमिशनर आहेत ना, उगाच आपलं याचा तुम्हाला कळत नाही। तुम्ही काश्मीर प्रश्नाचं आंतरराष्ट्रीयकरण करताय। दहशतवादासंदर्भात मुळात इतक्या घाईनं हे डेलिगेशन पाठवायची गरज नव्हती। हे माझं मत मी तुम्हाला सांगतो। तुम्ही अचानक एक डेलिगेशनची घोषणा सरकार करतं। हे सदस्य ठरवले कोणी? तर किरण रिजिजूंनी। संजय राऊतांच्या पक्षाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींनी मात्र या शिष्टमंडळात निवड केल्याबद्दल मोदींचे आभार मानलेत। हे विशेष। त्यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचेही आभार मानलेत। राऊतांच्या या भूमिकेला सध्या तरी फार पाठिंबा मिळताना दिसत नाहीये। अगर हमारे देश ने तय किया है कि हम अपनी तरफ से लोगों को भेजेंगे और अपने हम बताएंगे कि भाई इस तरह से पाकिस्तान की तरफ से हमारे यहाँ आतंकवादी गतिविधियाँ बढ़ रही हैं, पुलवामा में पहले हुआ, अभी कश्मीर में हुआ, इस तरह की चीज़ें बढ़ने जा रहे हैं, तो उसका स्वागत होना चाहिए। बिल्कुल ठीक बात है कि हमें अपनी जो है अपना बाजू पूरा दिखाना चाहिए कि जब आतंकवाद बहुत बढ़ रहा है तो हमारे पास कोई रास्ता नहीं सिवाय अटैक करने के। पक्षातील विरोधकांना न जुमानता प्रियंका चतुर्वेदी असतील किंवा शशी थरूर असतील भारताची बाजू मांडतात। महायुती सरकारमधील पक्ष सुद्धा शिष्टमंडळ पाठवण्याच्या निर्णयासोबत उभे आहेत। देश एकसंघ आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिलेल्या संविधानाच्या माध्यमातून संसदीय लोकशाही प्रणालीमध्ये विरोधी पक्षाला सुद्धा त्या ठिकाणी सोबत घेण्याचं काम आज पंतप्रधान महोदयांनी त्या ठिकाणी केलं आहे। हा एक भाग आहे। त्याच्यामुळे एनडीएचे सुद्धा आमचे सहकारी आहेत। विरोधी पक्षांतील सुद्धा काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, इतर काय DMK असेल, त्यांचेसुद्धा त्या ठिकाणी सहकार्य आहेत। त्याच्यामुळे काही त्याच्यात वेगळं वाटायचं काही कारण नाही। परदेशात जाणारी ही शिष्टमंडळं कशी आहेत, कोणत्या पक्षाचे किती खासदार आहेत यावर एक नजर टाकूया। तर या शिष्टमंडळात एकूण सदस्य आहेत 59 खासदारांचे पक्ष 20, राजदूत आणि अधिकारी आहेत 8, खासदार सदस्य आहेत 45, नेते 6 आणि यात मुस्लिम आहेत 11। 7 शिष्टमंडळात कोणते खासदार आहेत तेही पाहू। यात आहेत विरोधक 20, सत्ताधारी 30, राजनैतिक 8 आणि त्रयस्थ 1। तर 7 शिष्टमंडळात कुणाचे किती खासदार आहेत ते पाहूया। भाजपचे 22, काँग्रेसचे 6, आपचे 2, TDPचे 2, शिवसेना 2, नामनिर्देशित 2 आणि एक खासदारांचे पक्ष आहेत 15। महाराष्ट्रातून शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, शिवसेनेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी आणि शिंदेचे खासदार मिलिंद देवरा यांचा वेगवेगळ्या शिष्टमंडळात समावेश करण्यात आलाय। सुप्रिया सुळे आणि श्रीकांत शिंदे यांच्यावर त्यांच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व करण्याची जबाबदारी देखील टाकण्यात आली आहे। वन मिशन, वन मेसेज, वन भारत, अर्थात एक मोहीम, एक संदेश, एक भारत हे जगाला दाखवण्याचा, दहशतवादाविरोधात सगळा देश एक आहे, सगळे राजकीय पक्ष एक आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न या शिष्टमंडळाच्या द्वारे होतोय। राऊतांचं ऐकून इंडिया आघाडी, महाविकास आघाडी यापासून फटकून राहते का ते लवकरच कळेल। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।